कड हातात पकडून हे कर. स्टिक पूर्ण आतून बाहेर गेली पाहिजे आणि इकडून फुटला नाही. ओ ऑइल लावलं आपण. बलून कशापासून बनलेला आहे? रबर पासून. तर रबरचे पॉलिमर्स असतात, एकमेकाला बॉन्ड जोडलेला असतो त्याचा. आता बलून जर आपण बघितला, यातून आता आपण ट्राय करूया स्टिक पास करायची. होईल दोन्हीकडून पास? नाही, तर बघूया. स्टिक बाहेर, बलून फुटला. स्टिक बलून जो आहे तो रबर पासून बनलेला आहे. रबरचे पॉलिमर असतात. जसा तुमचा मैत्रीचा बॉन्ड असतो का नाही, तसं रबरचे एकमेकाचे बॉन्ड असतात. ज्यावेळी बलून फुगवतो आपण, त्यावेळी ते बॉन्ड ताणले जातात आणि जर जास्त ताणले तर ते तुटतात. पण आपण काय केलं, बलून फुगवताना हा जो भाग आहे तिथले बॉन्ड ताणले नव्हते. त्या भागातून आपण स्टिक पास केली आणि या भागातून, म्हणजे ज्यावेळी स्टिक पास केली त्या ठिकाणी फ्रिक्शन होऊ नये म्हणून आपण काय लावलं, त्याला ऑइल लावलं. मग ऑइल लावल्यामुळे ती स्टिक एकदम स्मूथली त्यातून पास झाली. मी असा ओढला, परत रिटर्न जागेवरती येतो, म्हणजे त्याचे पॉलिमर इलॅस्टिक असतात. मग ज्यावेळी या पॉलिमरच्या बॉन्ड मधून स्टिक पास होते त्यावेळी हळू केल्यामुळं ते परत रिगेन होतात, परत त्याला जोडले जातात. म्हणून यातून हवा पास झाली नाही, त्यामुळे स्टिक पास झाली. ही रबरच्या प्रॉपर्टीमुळे झालं. आणि आपण थोडस डोकं लावलं, हो का नाही? आता तो ट्राय करणार. हळू, स्लोली. भारी का नाही? बलून पॉपअप.